नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरचं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत DRDO सेप्टेंबर 11चे जे टियर 2 एक्झाम होणार आहे 2026मध्ये, त्याचा ट्रेड टेस्ट आपण घेणार आहोत कोपा या ट्रेडसाठी मित्रांनो. आणि आजचा आपला सेकंड पार्ट आहे, म्हणजेच सेकंड व्हिडिओ आहे सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन अँड विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम या टॉपिकवरती. आपण आज 50 इम्पॉर्टंट क्वेश्चन घेणार आहोत आणि सगळ्यात मोस्ट रिपीटेड क्वेश्चन असणार आहे DRDO एक्झाममध्ये विचारलेले. ठीक आहे, सगळे क्वेश्चन हे कधी ना कधी DRDOच्या टियर 2 एक्झाममध्ये म्हणजे स्ट्रेट टेस्टमध्ये विचारले गेलेलेच प्रश्न मी घेतलेले आहे मित्रांनो, अदर कोणतेच घेतलेले नाही आहे. तर आपण थोडा झूम करून घेऊया याला. आता आपण सगळ्यात पहिला क्वेश्चन करूया. काय म्हणते पहिला क्वेश्चन, विच फाईल इज कॉमनली यूज इन्स्टॉल विंडोज सॉफ्टवेअर. जेव्हा आपण विंडोजमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो त्यावेळेस आपण कोणती फाईल आपण यूज करतोय. ठीक आहे, कोणती फाईल यूज करतोय. तर बघा मित्रांनो, पहिला ऑप्शन आहे टेक्स्ट फाईल, .txt हे टेक्स्ट फाईल असते. ठीक आहे. तर तिसरा ऑप्शन आहे .jpg म्हणजे ही JPG फाईल असते. म्हणजेच काय, JPG फाईल म्हणजे एक फोटो फॉर्मॅटमध्ये असते. डीचा ऑप्शन आहे आपला .mp3 म्हणजेच काय की MP3 आपला एक म्युझिक फाईल असते. ओके, बट .exe हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे काय, .exe म्हणजेच एक्झिक्युटेबल फाईल, जी फाईल एक्झिक्यूट होत असेल म्हणजेच काय सॉफ्टवेअरची फाईल असणार ते. ठीक आहे, तर बी हा आपला करेक्ट आन्सर आहे. दुसरा क्वेश्चन आहे आपला, विच इन्स्टॉलेशन टाईप इन्स्टॉल ओनली सिलेक्टेड फीचर. जर तुम्हाला OS इन्स्टॉल करताना काही सिलेक्टेड फीचर तुम्हाला फक्त पाहिजे आहे, पूर्ण फीचर तुम्हाला नाही करायचे, एक सिंपल काही फीचर तुम्हाला करायचे आहे, तर त्यावेळेस तुम्ही खालीलपैकी कोणता ऑप्शन निवडाल. तर आपण कस्टम हा ऑप्शन निवडला. कस्टम हा त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. तिसरा क्वेश्चन आपला, विच OS इज डेव्हलप्ड बाय मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्टने कोणती OS डेव्हलप केलेली आहे. लिनक्स, मॅक OS, विंडोज, उबंटू हे सगळे OS म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीमचे नाव आहेत मित्रांनो. तर मायक्रोसॉफ्टने विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. चौथा क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज द फंक्शन ऑफ कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनलचा फंक्शन काय असतं. कंट्रोल पॅनल आपण कशासाठी यूज करतोय. फाईल स्टोरिंगसाठी आपण हार्ड डिस्कचा यूज करतोय. इंटरनेट ब्राउझिंगसाठी आपण क्रोम असेल किंवा मोझिला फायरफॉक्स किंवा मायक्रोसॉफ्ट एज वगैरे आपण ते ब्राउझर आहेत आपले. ठीक आहे, गेमिंगसाठी ऑफकोर्स आपण गेम्सचा यूज करणार. ओके, बट सिस्टीम सेटिंग आणि मॅनेजमेंट हे आपण कंट्रोल पॅनलमधून करतोय. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे बी, सिस्टीम सेटिंग अँड मॅनेजमेंट. पाचवा क्वेश्चन आपला, विच की ओपन स्टार्ट मेनू. स्टार्ट मेनू जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर कोणती की आहे. आता स्टार्ट मेनू म्हणजे कोणता, हा जो कॉर्नरमध्ये असतो आपला लेफ्ट साईडच्या कॉर्नरमध्ये खाली, ठीक आहे, डाऊन साईडला, तर हा असतो आपला स्टार्ट मेनू. आता स्टार्ट मेनू ओपन करण्यासाठी आपण विंडोज कीचा वापर करतो, जे की कंट्रोल आणि अल्टच्या मधामध्ये जी की असते, कंट्रोल बटनच्या साईडला जे असते. तर याच्यापैकी आपला आन्सर असणार आहे सी, विंडोज की. त्याच्यानंतर सहावा क्वेश्चन आहे, विच टूल रिमूव्ह अनवॉन्टेड प्रोग्राम. अनवॉन्टेड प्रोग्राम तुम्हाला रिमूव्ह करायचे आहे, अनइन्स्टॉल करायचे आहे, तर त्यावेळेस तुम्ही खालीलपैकी कोणता ऑप्शन निवडाल आणि कोणता ऑप्शन तुम्ही यातून करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघा मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर असणार आहे सी, प्रोग्राम अँड फीचर्स. याच्यामध्ये या ऑप्शनमध्ये जाऊन, या टूलमध्ये जाऊन आपण अनवॉन्टेड प्रोग्राम जे आहे ते आपण रिमूव्ह करू शकतो, म्हणजेच अनइन्स्टॉल करू शकतो, डिलीट करू शकतो. सातवा क्वेश्चन आहे आपला, विच फाईल सिस्टीम इज यूज बाय मॉडर्न विंडोज. मॉडर्न विंडोजमध्ये कोणती फाईल सिस्टीम यूज केल्या जाते. तर मॉडर्न विंडोजमध्ये NTFS ही फाईल सिस्टीम यूज केल्या जाते. सी याचा करेक्ट आन्सर आहे. आठवा क्वेश्चन आहे, विच ऑप्शन रिपेअर्स करप्टेड सिस्टीम फाईल. जर तुमची सिस्टीम फाईल काही करप्ट झाली असेल काही कारणामुळे, तर ते रिपेअर करण्यासाठी खालीलपैकी कोणता ऑप्शन आपण निवडाल. तर बघा मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर असणार आहे बी, SFC स्कॅन नाव. याच्याने काय होणार की आपली जी काही करप्टेड फाईल झाली असेल ते काय होणार, स्कॅन होऊन ते फिक्स होऊन जाणार. त्याच्यानंतर नववा क्वेश्चन आहे आपला, विच बूट ऑप्शन स्टार्ट्स विंडोज विथ मिनिमल ड्रायव्हर्स. तुम्हाला मिनिमम ड्रायव्हर्समध्ये विंडोज सुरू करायचे, तर खालीलपैकी कोणता ऑप्शन निवडाल. तर अशा वेळेस तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपण सेफ मोडमध्ये, जर आपल्या कम्प्युटरला काही प्रॉब्लेम असेल तर आपण सेफ मोडमध्ये आपला कम्प्युटर किंवा लॅपटॉप जो आहे तो ऑन करतोय. ठीक आहे, तर मिनिमम ड्रायव्हर त्याच्यामध्ये असतात. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे बी, सेफ मोड. त्याच्यानंतरचं 10वा क्वेश्चन आहे बघा, विच टूल शो रनिंग प्रोसेसेस. जर आपल्याकडे काही प्रोसेसेस सुरू आहेत, म्हणजे काही सॉफ्टवेअर सुरू आहेत, तर कोणते कोणते सुरू आहेत एक्झॅक्ट दाखवण्याचं काम कोण करत आहे. म्हणजे टास्क कोणते कोणते ओपन आहे हे जर आपल्याला माहिती करायचं असेल तर आपण टास्क मॅनेजर म्हणजे जातो. तर टास्क मॅनेजर म्हणजेच बी,
हा याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 11वा क्वेश्चन आहे विच कमांड ओपन कमांड प्रॉम्प्ट. कमांड प्रॉम्प्ट जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर आपण खालीलपैकी कोणती कमांड वापरतो. तुम्हाला माहिती आहे CMD म्हणजेच कमांड प्रॉम्प्ट, तर आपला ए आन्सर बरोबर आहे CMD. त्याच्यानंतर 12वा क्वेश्चन आहे विच इन्स्टॉलेशन रिक्वायर युजर इंटरॅक्शन युजर इंटरॅक्शन खालीलपैकी कोणता इन्स्टॉलेशन रिक्वायर्ड आहे. ठीक आहे, विच इन्स्टॉलेशन रिक्वायर्ड युजर इंटरॅक्शनसाठी ठीक आहे खालीपैकी कोणता इन्स्टॉलेशन रिक्वायर्ड आहे. तर बघा मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे मॅन्युअल इन्स्टॉलेशन रिक्वायर्ड आहे. 13वा क्वेश्चन आहे विच की ओपन रन डायलॉग ओपन करण्यासाठी आपण विंडोज आर ही बटन प्रेस करतोय, तर ए याचं करेक्ट आन्सर आहे. 14वा क्वेश्चन आहे विच फीचर रिस्टोर सिस्टीम टू अर्लियर स्टेट. ठीक आहे, विच फीचर रिस्टोर सिस्टीम टू अर्लियर स्टेट. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो बी रिस्टोर पॉईंट. त्याच्यानंतरचा 15वा क्वेश्चन आहे विच टूल्स मॅनेज हार्डवेअर डिव्हाइसेस. ठीक आहे, विच टूल मॅनेजेस हार्डवेअर डिव्हाइसेस. हार्डवेअर डिव्हाइस आपल्याला मॅनेज करायचं असेल तर आपण डिव्हाइस मॅनेजरमधून ते करतोय, तर बी हा 15चा करेक्ट आन्सर असणार आहे. 16वा क्वेश्चन आहे विच फाईल इज यूज फॉर बॅच इन्स्टॉलेशन. तर बॅच इन्स्टॉलेशन करण्यासाठी आपण .bat या एक्सटेन्शनची फाईलचा वापर करतोय. ठीक आहे, वापर करतोय, तर .bat म्हणजेच बी हा त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. 17वा क्वेश्चन आहे विच विंडोज व्हर्जन इंट्रोड्यूस्ड स्टार्ट स्क्रीन. ठीक आहे, विच विंडोज व्हर्जन इंट्रोड्यूस्ड स्टार्ट स्क्रीन. ठीक आहे, स्टार्ट स्क्रीनपासून कोणता विंडोज व्हर्जन इंट्रोड्यूस करतोय आपल्याला, तर 17चा आन्सर असणार आहे विंडोज 8. ठीक आहे, विंडोज 8मध्ये ही सुविधा अशी होती. त्याच्यानंतर 18वा क्वेश्चन आहे विच पार्टिशन इज रिक्वायर्ड टू इन्स्टॉल OS. ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करताना कोणता पार्टिशन सगळ्यात मस्ट रिक्वायर्ड असणार आहे. ठीक आहे, त्याच्याशिवाय होणार नाही, तर हा आहे प्रायमरी पार्टिशन असणं खूप गरजेचं आहे. शिवाय त्याचे आपण कोणतीच OS जे आहे ऑपरेटिंग सिस्टीम ते इन्स्टॉल करू शकत नाही. 19वा क्वेश्चन आहे विच कमांड चेक्स डिस्क एरर जर तुम्हाला चेक करायचं असेल तर खालीलपैकी कोणती कमांड तुम्ही रन कराल, हा आपला क्वेश्चन विचारतोय. तर चेक डिस्क CHK DSK हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. 20वा क्वेश्चन आपला विच टूल्स अपडेट ड्रायव्हर. तुम्हाला काय करायचं आहे, ड्रायव्हर अपडेट करायचं आहे, तर खालीलपैकी कोणता टूल तुम्ही यूज कराल, हा आपला क्वेश्चन आहे. तर डिव्हाइस मॅनेजरमध्ये जाऊन आपण ड्रायव्हर अपडेट करत असतो, बी डिव्हाइस मॅनेजर याचा करेक्ट आन्सर आहे. 21वा क्वेश्चन आहे विच की कॉम्बिनेशन लॉक कम्प्युटर जर तुम्हाला लॉक स्क्रीनवरती घेऊन यायचं असेल तर विंडोज एलचा आपण वापर करतोय. ठीक आहे, तर विंडोज एल हा याचा करेक्ट आन्सर आहे. 22वा क्वेश्चन आहे विच टाईप ऑफ सॉफ्टवेअर इज OS हा कोणत्या प्रकारचा सॉफ्टवेअर आहे, तर OS हा सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. तुम्हाला माहिती आहे सिस्टीम सॉफ्टवेअर OS म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम, तर सी आपला करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतरचा 23वा क्वेश्चन आहे विच विंडोज टूल रिमूव्ह टेम्पररी फाईल्स डिलीट करण्यासाठी म्हणजेच रिमूव्ह करण्यासाठी आपण कोणता टूल वापरतोय, तर याचा करेक्ट आन्सर आहे डिस्क क्लीनअप आपण यूज करतोय. नंतर 24वा क्वेश्चन आहे आपला विच फाईल एक्सटेन्शन इज विंडोज इन्स्टॉलर पॅकेज जे असते त्या फाईलचा एक्सटेन्शन काय असते, .msi असते मित्रांनो. ठीक आहे, exe नाही. ही एक्झिक्युटेबल फाईल झाली. विंडोजमध्ये जर काय इन्स्टॉल करायचं असलं तुम्हाला कोणत्या सॉफ्टवेअर तर तेव्हा यूज केले जाते. .bat म्हणजे बॅच फाईल असते जी बहुत कमी आपण वापरतोय, पण .msi हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. 25वा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो विच कमांड लिस्ट फाईल इन CMD. जर CMDमध्ये तुम्ही यूज करता तुमचं कम्प्युटर, ठीक आहे, कमांड प्रॉम्प्टनुसार चालवत आहात तुम्ही, तर तुम्हाला फाईलची लिस्ट पाहिजे, लिस्ट ऑफ फाईल्स इन CMD, तर तुम्ही कशाचा वापर कराल, तर dir ही कमांड तुम्ही वापर करून लिस्ट घेऊ शकता फाईलची. 26वा क्वेश्चन आहे आपला, तर विच बूट डिव्हाइस इज यूज फॉर OS इन्स्टॉलेशनसाठी कोणत्या डिव्हाइसला बूट करावं लागतं, तर CD DVD किंवा USB ला आपण बूट करतोय, बी याचा करेक्ट आन्सर आहे. प्रिंटर नाही येणार, स्कॅनर नाही आणि माऊस नाही येणार. 27वा क्वेश्चन आहे विच विंडोज टूल्स मॅनेजेस स्टार्टअप प्रोग्राम जर तुम्हाला मॅनेज करायचं असेल तर खालीलपैकी विंडोजचा कोणता टूल तुम्ही यूज करणार, तर मित्रांनो टास्क मॅनेजरमध्ये जाऊन आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकतो, टास्क मॅनेजर. ठीक आहे, हा तुम्हाला करेक्ट आन्सर असणार आहे. 28वा क्वेश्चन आहे विच OS इज ओपन सोर्स. खालीलपैकी कोणती OS ही ओपन सोर्स आहे, ओपन सोर्समध्ये मित्रांनो खालीलपैकी कोणती OS ओपन सोर्स आहे, विंडोज नाही. विंडोज आपण क्रॅक करतो म्हणजे ते ओपन सोर्स आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात मित्रांनो, तो याचा करेक्ट आन्सर नाही. विच OS कोणती ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे, ओपन सोर्स आहे. तर बघा मित्रांनो याचा करेक्ट आन्सर असणार आहे बी लिनक्स ही ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. 29वा क्वेश्चन आहे विच ऑप्शन फॉर्मॅट डिस्क करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता ऑप्शन वापराल, तर फॉर्मॅट वापरणार मित्रांनो. सिंपल आहे, क्वेश्चनमध्येच आन्सर आहे, ऑप्शनमध्ये पण डायरेक्टली फॉर्मॅट. ठीक आहे, फॉर्मॅट वापरणार आपण.
ओके. 30वा क्वेश्चन आपला विच कमांड कॉपीज फाईल. कॉपी करण्यासाठी कोणती फाईल कोणती कमांड तुम्ही वापरणार, तर कॉपी वापरणार. सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. खूप सोपे क्वेश्चन विचारले गेलेले आहे DRDOमध्ये आणि एकदम हार्ड पण नाही विचारत. ठीक आहे. विच फाईल स्टोअर सिस्टीम सेटिंग. सिस्टीम सेटिंग ही कोणत्या फाईलमध्ये स्टोअर असते काय विचारलं गेलेलं आहे. सिस्टीम फाईल कोणत्या विच फाईल स्टोअर्स सिस्टीम सेटिंग कोणत्या फाईल स्टोअर्समध्ये असते, तर याचं करेक्ट आन्सर आहे ए रजिस्ट्री. 32वा क्वेश्चन आहे विच मोड इज यूज बाय ट्रबल शूटिंगसाठी कोणता मोड यूज केला जातोय, तर सेफ मोड आपण यूज करतोय. हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. 33वा क्वेश्चन आहे विच टूल पार्टिशन डिस्कचे आपल्याला काय करायचे आहे, पार्टिशन करायचं आहे, तर ते आपण कोणत्या टूलमधून करणार. सिंपल आहे. डिस्क मॅनेजमेंटमध्ये जाऊन आपण सिंपल आहे बघा मित्रांनो. डिस्क मॅनेजमेंटमध्ये आपण डिस्कबद्दल कोणत्याही गोष्टी सॉल्व्ह करू शकतो, तर डिस्कचं पार्टिशनसुद्धा आपण डिस्कमधूनच करणार. 34वा क्वेश्चन आहे विच सॉफ्टवेअर इन्स्टॉल ऑटोमॅटिकली विदाउट UI. विदाउट UI ने कोणतं सॉफ्टवेअर असं आहे की तो ऑटोमॅटिकली काय होणार, इन्स्टॉल होणार, तर याचं करेक्ट आन्सर आहे सायलेंट बी. त्याच्यानंतरचा 35वा क्वेश्चन आहे विच की ओपन टास्क मॅनेजर. बघा टास्क मॅनेजर ते 2-3 क्वेश्चन आलेले आहे बघा मित्रांनो. तर ते शॉर्टकट की कोणते आहे की ज्याच्या वापराने आपण टास्क मॅनेजर ओपन करू शकतो. कंट्रोल शिफ्ट एस्केप तुम्ही एकदा प्रेस करून बघा. कंट्रोल शिफ्ट एस्केप हे बटन जर तुम्ही प्रेस केले एकानंतर एक, ठीक आहे, म्हणजे कंट्रोल तुम्हाला बटन प्रेस करून ठेवायचे, शिफ्ट बटन प्रेस करून ठेवायचे आणि एस्केप बटन मारायचे, तुमचा टास्क मॅनेजर ओपन होऊन जाणार. ठीक आहे. क्लोज करतो मी सध्याला. त्याच्यानंतर 36वा क्वेश्चन आहे विच प्रोसेस मॅनेजेस मेमरी मॅनेज करण्यासाठी कोणती प्रोसेस वापरली जाते. 36वा आपला क्वेश्चन आहे काय म्हणताय विच प्रोसेस मॅनेजेस मेमरी. कोणती प्रोसेस मेमरी मॅनेज करते, तर याचं करेक्ट आन्सर आहे OS ऑपरेटिंग सिस्टीम. त्याच्यानंतरचा 37वा क्वेश्चन आहे विच टूल डिफ्रॅगमेंट्स डिस्क. तुम्हाला डिफ्रॅगमेंट डिस्क जर करायचं असेल तर कोणता टूल अवेलेबल आहे आपल्याकडे विंडोजमध्ये, तर याचं करेक्ट आन्सर आहे डिफ्रॅगमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर 38वा क्वेश्चन आहे विच फाईल टाईप इज एक्झिक्युटेबल. तुम्हाला मगाने सांगितलं मी EXE म्हणजेच एक्झिक्युटेबल, तर .exe हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 39वा क्वेश्चन आहे विच कमांड डिलीट फाईल. ठीक आहे. विच कमांड डिलीट फाईल्स. फाईल डिलीट करण्यासाठी कोणती कमांड आहे, तर सिंपल आहे .del. त्याच्यानंतर 40वा क्वेश्चन आहे विच विंडोज फीचर अपडेट सिस्टीम ऑटोमॅटिकली. तुम्हाला जर जे तुमची सिस्टीम आहे ती ऑटोमॅटिकली अपडेट करायची असेल विंडोज फीचर, तर कोणता आहे विंडोज फीचर, तर याचं करेक्ट आन्सर आहे विंडोज अपडेट. 41वा क्वेश्चन आहे विच OS सपोर्ट GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. कोणती OS सपोर्ट करते ऑपरेटिंग सिस्टीम, कोणती ऑपरेटिंग सिस्टीम GUIला सपोर्ट करते, तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम टोटली सपोर्ट करते. 42वा क्वेश्चन आहे विच कमांड चेंजेस डायरेक्टरी. तुम्हाला समजा कमांड प्रॉम्प्टमध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला डायरेक्टरी चेंज करायची असेल तर खालीलपैकी कोणती कमांड आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे CD. ठीक आहे. CD ही कमांड वापरून तुम्ही डायरेक्टरी चेंज करू शकता. 43वा क्वेश्चन आहे आपला विच टूल्स मॉनिटर परफॉर्मन्स मॉनिटर करणारा कोणता टूल आहे. कोणत्या टूलमध्ये जाऊन आपण परफॉर्मन्स पाहू शकतो, तर टास्क मॅनेजरमध्ये जाऊन आपण पाहू शकतो मित्रांनो. ए हा आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 44वा क्वेश्चन आहे विच सॉफ्टवेअर टाईप इज अँटीव्हायरस हा कोणत्या प्रकारचा सॉफ्टवेअर आहे, तर हा युटिलिटी सॉफ्टवेअर आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर 45वा क्वेश्चन आहे आपला विच विंडोज व्हर्जन इज लेटेस्ट वाईडली यूज. जास्तीत जास्त वाईडली भरपूर यूज होणारी आणि लेटेस्ट व्हर्जनमध्ये विंडोज कोणती आहे, तर विंडोज 10 आणि 11 ही सगळ्यात जास्त वापरात येणारी विंडोज आहे बघा मित्रांनो. आधीच्या काळामध्ये म्हणजे भरपूर वर्षापासून विंडोज 7 वापरण्यात आली होती. विंडोज XP सुद्धा खूप चालली. विंडोज 8 अजिबात चाललेला नाही. समजा तुम्हाला क्वेश्चन उलट विचारला की सगळ्यात कमी चालणारा विंडोजचा कोणता व्हर्जन होता, तर तो होता विंडोज 8. त्याच्यानंतरचा 46वा क्वेश्चन आहे विच शॉर्टकट ओपन फाईल एक्सप्लोरर ओपन करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे, तर ही आहे विंडोज ई बटन प्रेस केल्यानंतर तुमची फाईल एक्सप्लोरर ओपन होते, तर हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. 47वा क्वेश्चन आहे विच ऑप्शन इन्स्टॉल ऑल फीचर जर तुम्हाला इन्स्टॉल करायचे असतील तर आपण फुल हा ऑप्शन निवडतोय. त्याच्यानंतरचा 48वा क्वेश्चन आहे आपल्याकडे. 48वा क्वेश्चन काय म्हणते विच कमांड मूव्ह फाईल मूव्ह करण्यासाठी कोणती कमांड वापरली जाते, तर मूव्ह कमांड वापरली जाते. 49वा क्वेश्चन आहे विच सिस्टीम कंपोनंट लोड OS. कोणत्या सिस्टीम कंपोनंटमध्ये OS लोड होते, तर याचं करेक्ट आन्सर आहे बायोस UEFI. त्याच्यानंतर 50वा क्वेश्चन आहे विच विंडोज टूल. शेवटचा क्वेश्चन आपला विच विंडोज टूल प्रोटेक्ट सिस्टीम फ्रॉम थ्रेट्स म्हणजे एक प्रकारचे तुम्ही व्हायरस म्हणू शकता. ठीक आहे. तर व्हायरसला अटॅक करण्यापासून कोणता
विंडोज 2ला जो प्रोटेक्ट करतो, तर डिफेंडर फायरवॉल आपल्याला प्रोटेक्ट करतोय. तर ए याचा करेक्ट आन्सर आहे. तर बघा मित्रांनो, हे होते 50 बहुत इम्पॉर्टंट बेस्ट, ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, जे की भरपूर वेळा आपल्या DRDOच्या, ठीक आहे, DRDOच्या सेप्टेंबरचे 10 झाले आतापर्यंत, त्यांच्या ट्रेड टेस्ट कोपाचे हे क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. तर एकदा पुन्हा व्हिडिओ बघा. जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करा, मी सगळे शंका दूर करणार. कमेंटमध्ये प्रत्येकाचा रिप्लाय मी देणार आहे मित्रांनो. तर काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.